त्यानंतर आपण आतमध्ये टाकणार आहे मुरमुरे. चुरमुऱ्याचा चिवडा बनवतोय. तर त्यासाठी पहिले आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे, लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे. काय तर आपण एवढा कलर मध्येच शेंगदाणे तळून घ्यायचे, कारण आपल्याला परत ते गरम करायचे ना, परत फोडणीत टाकायचे. त्यामुळे हे एवढंच भाजून घ्यायचं, कारण ते मग डायरेक्ट फोडणीत टाकले ना ते कच्चे राहतात. ठीक आहे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आता आपण काय टाकणार आहे याच्यामध्ये, ह्याच्यात आपण राई टाकूया थोडीशी. जशी आपली क्वांटिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही राई टाका. त्यानंतर आपण काय टाकतोय, जिरा. हे थोडंसं हे व्हायला द्यायचं, म्हणजे गरम व्हायला द्यायचं चांगला. तडतडली का आपण नंतर काय टाकायचं आहे, मिरची, कढीपत्ता. हे बघा, हे आपण मिरची आणि कढीपत्ता एवढा, आपलं किती अर्धा किलो हे आहेत ना मुरमुरे आहेत, तर अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी एवढी मिरची आहेत, कढीपत्ता, शेंगदाणे घेतले आणि राई. फोडणीला आपण काय राई आणि जिरा टाकलाय. तर बघा असा आवाज यायला लागलाय. त्यानंतर आपण आता ॲड करणार आहोत कढीपत्ता आणि मिरची टाकणार डायरेक्ट. चांगलं आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे एक असं करपायला पाहिजे ना आपल्याला, म्हणजे ते खराब होत नाही, करपायला पाहिजे वरचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोडी मिरची ना काळा कलर यायला पाहिजे, जरासा थोडीशी ड्राय व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. ऑलमोस्ट थोडासा कलर चेंज झालाय बघायचा, हिरव्या कलर थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता याच्यात थोडंसं आपण हिंग टाकतोय. हिंगाने काय स्मेल येते चांगलं ना. नंतर परत आपण त्यात ते शेंगदाणे ॲड करतोय, जे मगाशी फक्त अर्धे थोडेसे फ्राय करून घेतले होते. त्यानंतर याच्यात आपण टाकणार आहोत भाजलेली डाळ टाकणार आहोत. ही भाजलेली डाळ आहे, ही आपण 100 ग्राम डाळ टाकली आहे. शेंगदाणे पण काहीतरी 100 ग्राम असतील ना, 100-200 ग्राम. दोन्ही पण सगळं जे टाकलंय आपण ते मिक्स करून घ्यायचं ना. त्यात काय आपण हळद टाकते, हळद टाकल्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता आपलं हे बघा रेडी झालंय. त्यानंतर आपण आतमध्ये टाकणार आहे मुरमुरे.
आता आपल्याला चांगलं मिक्स करायचं याला. सगळीकडे पूर्ण मसाला लावून घ्यायचा याला. व्हाईट कलरचं नाही आवडलं. खराब काय ती साप. ठीक आहे, आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आता चांगलं. सगळं आपण मसाला बनवलेला आहे, त्यामध्ये आपण मुरमुरे चाळून वगैरे घेऊन चांगलं मिक्स करायचं आणि आपले चिवडा रेडी.